विषय दुसरा दिवस यशस्वी होण्यासाठी आपल्या अंतर्मनाचा कसा वापर करायचा यावर आपण सविस्तर मार्गदर्शन करणार आहे। तर अभिरुची असल्या माझ्या कार्यकर्तृत्वामुळं, माझ्या असण्या दिसण्यामुळं, माझ्या दृश्य अदृश्य स्वरूपामुळं तुम्हा सर्वांचं भलं हो हे ईश्वरचरणी प्रार्थना। काल आपण शिकलोत की आपणाला तक्रार करणार नाही तर निर्माण करणारा बनायचा आहे। आपण नोकरीच्या ठिकाणी, व्यवसाय ठिकाणी तक्रार करणे, कंप्लेंट करणे बंद करायचं आहे आणि एखादी जीवनात घटना निगेटिव्ह घडली तरी सुद्धा हाऊ वंडरफुल म्हणून चेंज करून त्यामध्ये वेगळं काहीतरी करायला शिकायला पाहिजे। आणि आपल्याला जीवनामध्ये सुखी राहण्यासाठी एक मंत्रच आहे, मी जबरदस्त आहे, मी उत्कृष्ट आहे, जे बी काय मी करू शकतोय, मी वाचू शकतोय, फिरू शकतोय, पोहू शकतोय, तुमच्याशी चर्चा करू शकतोय, त्याच्याबद्दल आपण आपले आशीर्वाद मोजायला पाहिजेत। परमेश्वराने ब्रह्मांडाला आपल्याला जे आशीर्वाद दिलेत ते आशीर्वादात तुम्ही आम्ही मोजायला शिकायला पाहिजे। आणि हे मी 3 जानेवारी 2000 पासून 10 पासून नवीन शिकायला ट्रेनिंग चालू केली। तुम्ही सुद्धा शिकायला तुम्ही चालू केलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आहेत। नवीन नवीन शिकत गेल्यानंतर नवीन नवीन गोड आयडिया येत असतात, नवीन कल्पना येत असतात, त्याचा फायदा तुम्हाला होत असतो। आणि कंप्लेंट फ्री जीवन, कुठलीही कसलीही अडचण आली तर कंप्लेंट फ्री जीवन तुम्ही आम्ही जगायला पाहिजे। आणि हे जे सेशन सांगणार आहे हे तुम्ही जाणून बुजून जर अटेंड, जर काय 11 दिवस 12 दिवस जो चालेल तो जाणून बुजून तुम्ही अटेंड केला तर हा प्रोग्राम तुमच्या नसानसात पेशीत उतरायचं काम माझं आहे, माझं कर्तव्य आहे ते। आणि ते उतरणार हा माझा विश्वास आहे, कारण तुम्ही त्या लगबगीनं, त्या आतुरतेनं, त्या धगधग, त्या इच्छेनं तुम्ही बसलात, ऐकतात, त्यामुळे तुम्हाला वेळेवर अटेंड झालात, त्यामुळे तुम्हाला हे मी नसानसात उतरण्याचा प्रयत्न करतोय। काही लोकांना काही कमी जास्त माहीत असतं, प्रत्येक गावात ठिकाणी गेला तर बघा प्रत्येकाला माहिती आहे की हे तुला अमुक माहिती आहे का, तमुक माहिती आहे का, पाहुणेपाई माहिती आहेत का, नातेवाईक माहिती आहे का, ह्याची माहिती आहे का, त्याची माहिती आहे का, हे बऱ्याच गोष्टी विचारत असतात। काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि आपण जर त्या माणसाला एखादं विचारलं की तुला सबकॉन्शियस माइंडमध्ये माहिती आहे का, अंतर्मनामध्ये माहिती आहे का, तुझ्या मनाबद्दल काय माहिती आहे का, त्यावेळेला तो माणूस बोलणं बंद करतो, कारण त्याला त्याबद्दल माहीत नसतं। पै पाहुण्याचं किंवा नातेवाईकाचं आणि कुठलं माहिती असण्यापेक्षा आपल्याबद्दल, आपल्या आतमध्ये जे काय आपल्याबद्दल माहिती असणं हे लय महत्त्वाचं आहे। तुम्ही आम्ही सगळेजण म्हणतो की प्रेमानं राहायला पाहिजे, मग भांडण तंटा का होतोय, तक्रारी कशामुळे वाढतात, कुणाच तर झेंडा घेऊन कुणाच तर वाद करत बसण्यात वेळ घालण्यापेक्षा चांगलं काहीतरी निर्माण करण्यासाठी वेळ घालायला पाहिजे। आणि म्हणून जाणून बुजून शिकण्याकडे, शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे। कारण हे मी शिकवण्याच्या पाठीमागे माझा उद्देश एकच आहे की माझ्या जीवनामध्ये जे परिवर्तन घडले ते परिवर्तन तुमच्या आमच्या सर्वांच्या घरात घरावर सगळ्यांचं कल्याण व्हायला पाहिजे, हा माझा उद्देश आहे। म्हणून हे सांगण्याचा मी हेतुपुरुष जाणून बुजून प्रयत्न करतोय। कारण का आपण जे देणार आहे ते मिळणार आहे। आपण जर रस्त्याने जात असताना एका ठिकाणी जर स्वच्छ सुंदर गार्डन असेल आणि दुसऱ्या बाजूला जर कचरा असेल आणि आपण जर केळ खात असेल आणि केळाची साल आपण कुठल्या बाजूला टाकणार, जिकडे स्वच्छता आहे तिकडे टाकणार, जिथं गंदगी आहे, जिथं घाण आहे तिकडे टाकणार। तसं आपल्या जीवनामध्ये आपले विचार कसे आहेत, सकारात्मक आहे, नकारात्मकता आहेत, आपण कुठल्या फ्रिक्वेन्सीला मॅनेज होतोय। आपण फ्रिक्वेन्सी नकारात्मक येत असेल तर ब्रह्मांड आपल्याला नकारात्मकता देणार, आपण सकारात्मक असेल तर सकारात्मक देणार। आपण कुठल्या फ्रिक्वेन्सीला मॅच होतोय याच्यावरती आपल्या जीवन अवलंबून आहे आणि आपणाला ज्या फ्रिक्वेन्सीवर आपण मॅच होणार त्या फ्रिक्वेन्सी आपण देणार। पण जाणून बुजून सकारात्मकता विचार करून घेऊन आपल्या जीवनात परिवर्तन करून आपल्या जीवनाचं कोट कल्याण करून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। आणि तुम्ही आम्ही सुद्धा यामध्ये या गोष्टी करून अमर होऊ। निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा फळास येत असते। नाहीतर बघा काही लोकांचं म्हणणं असतं की 99% लोकांचं मत असतं की माझा मुलगा, माझ्या मुलाची फी भागली पाहिजे, माझ्या मुलाला घर झालं पाहिजे, दवाखाना झाला पाहिजे, प्रपंच वाढला पाहिजे, माझी गाडी झाली पाहिजे, माझा बंगला झाला पाहिजे, माझं झालं पाहिजे, माझ्या आरोग्याची काळजी झाली पाहिजे। सगळं ज्याचा विचार असतो ते कुणाचा असतो, फक्त माझ्या वैयक्तिक स्वतःपुरता जो विचार करतो ब्रह्मांड आणि परमेश्वर त्याला फक्त त्याच्यापुरता देतो। पण काही लोक बघा जगाचा विचार करतात, 500-1000 लोकांना नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत असतात, लोकांच्या कल्याणाचा विचार करत असतात, तर परमेश्वर त्यांनाही देते। ज्या लोकांचं कल्याण करण्यासाठी प्रयत्न करत त्यांना त्या लोकांची 500 लोकांची, 1000 लोकांची, 2000 लोकांचं कल्याण करण्यासाठी जी ताकद लागते ती ताकद युनिवर्स ब्रह्मांड परमेश्वर देत असतो। कारण का त्याची विचाराची कुवत ताकदही मोठी असते। त्यांना रोड पाहिजे, रोड मिळतो, पाणी पाहिजे, पाणी पाहिजे, पूल पाहिजे, पूल पाहिजे, आरोग्य सेवा पाहिजे, आरोग्य पाहिजे, ज्यांना जे पाहिजे ते मिळवू शकतं, कारण त्याच्या विचाराची ताकद मोठी असते। मग तुम्ही आम्ही सुद्धा जाणून बुजून कुमकत विचार न करता मोठे विचार करायला सुरुवात करायला पाहिजे। कारण छोट्या विचारात आपल्याला काही मिळणार नाही, मोठे विचार करायला पाहिजे।
आणि परमेश्वर आम्हाला सगळी व्यवस्था करत असतोय आणि हे सगळं आम्हाला सर्व काही शक्य आहे. फक्त आम्ही सर्वांना सोबत घेऊन जायला शिकायला पाहिजे. आम्ही जर सर्वांना सोबत घेऊन जायला लागलो तर आम्हाला सर्व काही मिळू शकतं. म्हणून म्हटलं जातं की वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही आणि हिसकावून खाणारा कधी पोट भरून खाऊ शकत नाही. मग आपण वाटून खाणाऱ्यात आहे का हिसकावून खाणाऱ्यात आहे याचा आम्ही प्रत्येकाने पर्सनली स्वतःला प्रश्न विचारा की आपण कोणत्या गोष्टीत मोडतोय. आणि आम्हाला माझी विनंती, जर पैसा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एक काम करायला पाहिजे. आजपासून आपल्या घरादारासाठी, भावकीसाठी, पै पाहुण्यासाठी, नातेवाईकासाठी, गावासाठी, देशासाठी, समाजासाठी काहीतरी करायला सुरुवात करायला पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये पैशाचा पाऊस पडेल. जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढा पाऊस पडेल. लोकांचं प्रेम तुमच्यावर उतू जाईल. लोकांच्यासाठी काम करा. लोक कल्याणकारी, जलकल्याणकारी जीवन जगतो आपण. त्याला लोकांचं प्रेम, आशीर्वाद आपणाला मिळत असतात. पैसा तो हर आदमी कमाता है, कितने लोग दुआएं कमाते. दुआ कमवायला पाहिजे, आशीर्वाद कमवायला पाहिजे. म्हणून निस्वार्थी वृत्तीनं, निस्वार्थी विचारानं आपण ब्रह्मांडासाठी, युनिव्हर्ससाठी, भगवानासाठी, दुनियेसाठी झटायला पाहिजे, करायला पाहिजे. आणि आम्ही एक काम करायला पाहिजे. कमीत कमी दररोज आपल्यामुळं एका जरी माणसाच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झालं तर पूर्ण यश संपादन केलं. दररोज एखाद्या तरी माणसाच्या जीवनात अटेन्शन निर्माण करा, प्रेम निर्माण करा, हास्य निर्माण करा. त्या चेहऱ्यावरती त्याचे हास्य निर्माण करण्यासाठी जे करायला ते करा. त्यासाठी काही करा, पण त्याच्या भल्याचा विचार करून त्याच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे, त्याच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण व्हायला पाहिजे. ही कृती करायला पाहिजे. आणि जिथं जुनी लोक म्हणतात जिथं दवा काम करत नाही तिथं दुवा काम करते. जिथं औषध उपचार संपतात तिथं आशीर्वाद कामाला असतात. म्हणून दवाखान्यात गेल्यानंतर बघा लोक म्हणतात की बाबा आमचं सगळं कुठले परमेश्वराला प्रार्थना करतात. पण या प्रार्थना म्हणजेच काय, नेमकं आशीर्वाद घ्या. लोक कल्याणकारी चांगल्या करून घ्या. आणि हे सगळं केल्यामुळे काय होतं, आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येतात आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण घडू शकतं. आपलं घर प्रसन्न राहू शकतो. म्हणून तुम्हाला सांगतो की वर्क्स ऑन फ्रूट्स, यू वॉन्ट फ्रूट्स, वर्क्स ऑन रूट. तुम्ही मुळावरती काम करायला पाहिजे. जर मुळावरती काम केलं तर फळ तुम्हाला चांगलं मिळू शकतं. हे महत्वाचं आहे. नरेंद्र स्वामी काय सांगून गेले, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. कारण दुसऱ्यासाठी जगायला पाहिजे. खुद के लिए जीता है उसे जानवर कहते, दूसरे लिए जीता है उसे मानव कहते. मग आम्ही माणूस आहे का जनावर आहे याचा विचार करा आणि जगाच्या कल्याणासाठी, जनकल्याणकारी जगायला शिकायला पाहिजे. आणि जीवन आपल्याला बदलण्यासाठी नेमकं काय लागतंय, 2-3 गोष्टी. संगत, आदत, गुरु. IPO आपला BSc. विचारानं बदला, सगळं बदलेल. विचार बदलले सगळ्या गोष्टी बदलू शकतात. आपली पॉवरफुल बॉडी, पॉवरफुल माइंड हे सगळं करू शकते. त्यामुळे आय कॅन डू इट, मी करू शकतोय, मी जबरदस्त आहे, ह्याचा विचार आम्ही करायला पाहिजे. मी करोडपती आहे, मी अरबपती आहे, मी करू शकतोय, मी गाडी घेऊ शकतोय, मोठा बंगला बांधू शकतोय, सोनं नाणं घेऊ शकतोय, ज्या गोष्टी पाहिजे त्या मी करू शकतोय, मिळवू शकतोय. हा विश्वास आपला पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये आनंदी राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि हे करण्यासाठी चमत्कारिक संभाषण, मिरेकल कन्व्हर्सेशन करायला पाहिजे. 3 गोष्टी करायला पाहिजे. मिरेकल कन्व्हर्सेशन, चमत्कारिक संभाषण कौशल्य तुमच्यात पाहिजे. I am healthy, I am powerful, I am grateful, I am loved, I am appreciated, I am lucky, I am spirit, I am divine, I am confident, I am proud, I am blessing, I am beautiful, I love the person that was I am. हे कन्व्हर्सेशन, संभाषण कौशल्य पाहिजे. हे पाहिजे. आपल्यात एनर्जी निर्माण झाली पाहिजे, ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. ही कला आत्मसात करायला पाहिजे. पैसा नसेल तर पैसा नाही रडत बसायचं नाही. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है, मेरे पास बार बार आता है, हर बार आता है, रात में भी आता है, दिन में भी आता है, काम करो तो भी आता है, नहीं करो तो आता है, जरूरत में तो ज्यादा येता है, क्योंकि पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. अशा पद्धतीने मिराकल कन्व्हर्सेशन करायला पाहिजे. चमत्कारिक संभाषण करत राहायला पाहिजे. जाणून बुजून आनंदी विचार करायला पाहिजे. त्यावेळेला सगळ्या घटना गोष्टी घडायला चालू होत्यात. तुमच्या जीवनात जी नकारात्मक घडत्या, जी नकारात्मकता ज्यांच्या कोणाच्या जीवनात आल्या, त्याला कारणीभूत कोण आहे? तुम्ही स्वतः. म्हणून वामनराव पैनी सांगितले, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तूच आहे तुझ्या जीवनाचा रचनाकार, मूर्तिकार.
मग तुमच्या जीवनामध्ये तुमचं सगळे पॉवरफुल ताकद तुमच्यात आहे. मग नकारात्मक निगेटिव्ह तर निराशा कुणाला येत्या? तुम्हाला येत्या. मग त्याला कारणीभूत कोण आहे? तुम्ही. चेंज कोण करायला पाहिजे? तुम्ही. बदल कुणी करायला पाहिजे? तुम्ही बदल तुमच्या ज्याच्यात त्याच्यात आपल्यात बदल जर झाला तर पाहिजे ते मिळवू शकतो, सकारात्मक येऊ शकते, ऊर्जा येऊ शकते, पाहिजे ते करू शकतो, आनंद भरपूर वाहू शकतो आणि हे सगळं घडू शकतं. आणि हे जे आम्ही जे काही चमत्कारिक संभाषण करतोय ते तुम्हाला माहिती आहे की ह्या ब्रह्मांडा विश्वाला खरं खोटं कळत नाही. ब्रह्मांडाला खरं खोटं कळत नाही. तुम्ही कमीची भावना ठेवलं तर कमी मिळणार. तुम्ही श्रीमंतीची माइंड जास्त आहे, जादा आहे, मुबलक आहे, सर्व आहे, भरपूर विचार तर भरपूर मिळणार. कारण ब्रह्मांड तुम्ही जो लगे अच्छा वही मेरी इच्छा तथास्तु. का? तुमच्या विचाराला प्रतिसाद ब्रह्मांड देत असतं. म्हणून जगाच्या भल्यासाठी चुकीचं सुद्धा कन्व्हर्शन केलं तर सुद्धा परमेश्वर तथास्तु करत असतो. कारण तुम्ही आम्ही जबरदस्त आहे, जबरदस्त होतो, जबरदस्त आहे, ताकदवान आहे. तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही पैसा मिळवू शकता. ही फक्त तुमच्यात ताकद आहे. त्यासाठी फक्त नियोजन पाहिजे आणि नियोजन पाहिजे. आणि तुम्ही या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. प्रोसिजरवरती विश्वास ठेवायला पाहिजे, थोडी वाट पाहायला पाहिजे. हे एका दिवसात होणार नाही. मी तुम्हाला हे संभाषण देतोय, कौशल्य जे काय बोलतोय हे एक दिवसात झालं नाही. त्याला 10-15 वर्ष गेलेत कष्ट करतोय. मला आत्ता गोष्टी काय काय कळत गेल्यात. तुम्ही म्हणणार की मी शिकतोय, मी लर्निंग करतो, मी शिकत आहे आता अजून बी. मी सुरू आहे, गुरु नाही. कारण का? एक शब्द सुद्धा साधा आंतरप्रिय शब्द मला मागच्या वर्षी कळाला. तुम्ही म्हणणार एवढं आलाड आहे का? पण खरं बोलायला धाडस लागतं. हार्मोनी या शब्दाचा अर्थ लवकर कळाला नाही. गुगलवरती सर्च करून लक्षात आलं की हार्मोनी कशाला म्हणतात. सुरुवातीला मी पहिल्यांदा गेलो 2010ला, त्याला मेडिटेशनचा अर्थ कळाला नाही. कारण प्रॅक्टिकली शाळेचं नॉलेज आणि ह्या नॉलेजमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून शिकायला पाहिजे. जर आपल्याला टिकायचं असेल तर शिकायला पाहिजे. आणि हे सगळं करताना 700 रुपये पगारापासून ही आताची प्रगती आहे. ह्या चढ उतार आले. हे चढ उतार येताना माझ्यासोबत माझे घरचे होते, घरचे आहेत, पुढे असणार आहे, हा माझा विश्वास आहे. कारण का? त्या पद्धतीने आपण राहिलं पाहिजे. मिराकल कन्व्हर्शन, मिराकल ॲक्शन, कृती, काहीतरी मिराकल, जादूमय कृती करायला पाहिजे. काही लोकांनी आता मी स्वतः आम्ही फॉर्च्युनर घेतली, बोलेरो घेतली, गाड्या घेण्याच्या अगोदर शेड मारल्या. काही गोष्टी घेण्याच्या अगोदर पाहिजे. घरामध्ये वस्तू घेण्याच्या अगोदर जागा पाहिजे. वस्तू ठेवायला जागा नाही, वस्तू घेऊन फायदा काय? तशी तुमची मिराकल ॲक्शन, काही तर कृती पाहिजे. द सिक्रेट मूवीमध्ये तुम्ही बघितलं असेल बघा, ॲक्शन असेल तर बघितलं असेल. त्या मुलीचं लग्न होत नसते. त्या मुलीचं लग्न करण्यासाठी तिनं ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला गाडी पार्किंग बाजूला केली, कपाट स्वच्छ केलं, झोपताना सुद्धा बेडवर बाजूला झोपली, कृतीत केली ॲक्शन. त्यावेळेला तिच्या जीवनात परिवर्तन घडायला लागलं आणि तिचं लग्न झालं. तिला पाहिजे त्या गोष्टी. मग तुम्ही सुद्धा तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ती कृती करायला पाहिजे, ॲक्शन घ्यायला पाहिजे. आणि मिराकल रायटिंग, तुम्हाला जे हवं ते बोलायला पाहिजे, करायला पाहिजे. चर्चा, डिस्कशन, उठताना, बसताना, झोपताना, जिथं काय करशीला त्यावेळेला जे हवं तेच बोलायला पाहिजे. जो सोचेंगे मी पाएंगे, बोलायला पाहिजे. त्यावेळेला सगळ्या गोष्टी करू शकतात, मिळू शकतात. आणि आम्हाला जीवनात अडचणी काय, दुःख काय, तर तुम्ही दुःखी आहात. दुःखापासून आले कोण होणार? तुम्ही आम्ही व्हायला पाहिजे. आणि जीवनामध्ये आपल्याला हे बदलण्यासाठी, दुनिया बदलण्यासाठी किंवा आपल्याला ताकदवान बघण्यासाठी काय करायला पाहिजे? सरस्वती, लक्ष्मी आणि दुर्गा यांचा अभ्यास करायला पाहिजे. हे जग कुणाच्या मागं धावतंय? लक्ष्मीच्या मागं धावतंय. लक्ष्मी आपोआप येते का? आपोआप येत नाही. लक्ष्मी येण्यासाठी काय करायला पाहिजे? सरस्वती यायला पाहिजे. सरस्वती म्हणजे बुद्धी. धन की देवी लक्ष्मी, सरस्वती बुद्धीची देवी आणि शक्ती दुर्गा. मग आपल्याकडं अगोदर शक्ती पाहिजे, बुद्धी पाहिजे का लक्ष्मी पाहिजे? जर आपल्याकडे सरस्वती आली तर आपोआपच दुर्गा येईल, आपोआपच लक्ष्मी येईल. त्याचा आपण विचार करायला पाहिजे आणि पॉवरफुल बनायला पाहिजे. ज्याच्याकडे सरस्वती आहे त्याच्याकडे लक्ष्मी आपोआप येते. त्यासाठी तुम्ही आम्ही वाचायला पाहिजे, स्टडी करायला पाहिजे. तुम्हाला
सरस्वती अगोदर येणार, लक्ष्मी नंतर येणार. तुम्ही त्याच्यावरती काम करायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी फुकट मिळतात, त्याचं मोल राहत नाही. म्हणून तुम्ही आम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये बघितलं असेल बघा, पायात घालणाऱ्या वस्तू, चप्पल शोरूममध्ये ठेवलं जातं, पोटात घालणारी भाजी फुटपाथवर विकली जाते. ही महाराष्ट्रामध्ये चाललेली विडंबना आहे. म्हणून जाणून बुजून आपण नॉलेज घ्यायला पाहिजे, शिक्षण घ्यायला पाहिजे, ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. वेगवेगळ्या ट्रेनरांची माझी तुम्हाला विनंती हात जोडून राहील, ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे जे मोठे मोठे ट्रेनर आहेत त्यांची ट्रेनिंग करा. त्यांनी 30-30 वर्षे 40-40 वर्षे कष्ट करून हे नोट्स काढून अभ्यास करून प्रॅक्टिकल वापरून तुम्हाला हे सांगत असतात की 50 वर्षाचा स्टडी अभ्यास सुद्धा 1 वर्षात तुम्ही पूर्ण करून घेऊन तुमच्या जीवनात काय आपण करू शकता, परिवर्तन करू शकता. फक्त शिक्षणामुळं. लर्निंग केल्याशिवाय अर्निंग मिळत नाही, त्यामुळे लर्निंग करायला शिका. सरस्वती वाढवा. सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या बुद्धीचा विकास करायला चालू करा. बुद्धीचा विकास करा आणि तुमच्यावरती तुम्ही बुद्धीचा वापर करून तुमच्यापेक्षा हुशार माणसांना कामावरती ठेवा. आपलं टाइम मल्टिप्लिकेशन करा. बुद्धीचा वापर करून आपल्यापेक्षा हुशार माणसं कामाला ठेवा. बुद्धिमान माणसं काय करतात? आपल्यापेक्षा हुशार माणसांना कामाला ठेवत असतात. तसं तुम्ही बुद्धीचा वापर करा, लक्ष्मी आपोआप येईल तुमच्याकडं. म्हणून सूत्र आहे S + D = L. सरस्वती अधिक दुर्गा बरोबर लक्ष्मी. S + D = L. मग सरस्वती आल्यानंतर आपल्या शरीरामध्ये दुर्गा येते. दुर्गा आली की दुर्गा म्हणजे ताकद, बुद्धी. ज्यावेळेला डोकं आणि मनकट मजबूत होतं त्यावेळेला पैसा आपोआप पळतो. मी ज्यावेळेला लहानपणी होतो त्याला मला माहित नव्हतं S + D = L, पण मी म्हणायचं माझ्या डोक्यात ताकद आहे, माझ्या मनकटात रगा, पैसा आपोआप येतोय. हे आत्ता पटा लागले मला, हे सूत्रात बसायला लागले. पण मला हे सूत्रात नव्हतं त्यावेळेला मी वापरत होतो. म्हणून जाणून बुजून चांगल्या गोष्टीचा वापर करायला पाहिजे, शिक्षणात करायला पाहिजे. म्हणून सरस्वती, दुर्गा माता आणि लक्ष्मीची आपण पूजा करायला पाहिजे. सरस्वतीच्या मागे लागायला पाहिजे. नवीन नवीन ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. आणि आम्हाला परमेश्वरानं काय केले? 2 शक्ती दिल्यात. एक मनाची शक्ती आणि एक शारीरिक शक्ती, बॉडी आणि माइंड. मग प्रत्येक माणूस म्हणत असतो माझं नशीब खराब आहे, त्याचं नशीब चांगलं आहे. तुम्ही काय विचार करताय? ही परिस्थिती, कोरोना, ही परिस्थिती कशामुळे झाली? निगेटिव्ह निर्माण झाल्या. कशाचा विचार करतोय आपण? नकारात्मकतेचा. मग जाणून बुजून सकारात्मकता विचार करायला चालू पाहिजे. आम्हाला मनाची आणि बॉडीची शक्ती दिल्या, त्याचा योग्य वापर करायला पाहिजे. आणि परमेश्वराचा एक साधा सिंपल नियम आहे. काय नियम आहे साधा? बी टाका, पाणी द्या, खत घाला, झाड येणार. जर तुम्ही चुकून नापीक पीक जमिनीत जर बी टाकलं तर तिथं पीक येणार नाही. म्हणून जाणून बुजून आपण चांगल्या गोष्टीचा विचार करायला लागल्यानंतर सगळ्या गोष्टी घडू शकतात. म्हणून चांगल्या ठिकाणी पेरायला पाहिजे. बी पेरल्याशिवाय उगवणार नाही. हम लोग दुनिया से दुखी नहीं है, हम लोग सिर्फ अपने माइंड से, अपने विचारों से दुखी है. दुनियामध्ये दुःख अजिबात नाही. ज्यांचा विचार दुःखाचा आहे त्यांना दुःख मिळणार. ज्यांचा आनंदाचा विचार आहे तो आनंदी मिळणार. जो माणूस कृतज्ञतापूर्वक राहतोय, मिळतोय, आशीर्वाद मागतोय, तो सुखीने समृद्ध राहणार. आम्ही बघितलं असेल की झोपडीत राहणारा माणूस सुद्धा बंगल्यात राहणाऱ्या माणसापेक्षा श्रीमंत असतो किंवा सुखी आनंदी असतो. का? सुखी समृद्ध जीवन आहे, आनंदी जीवन जगतोय. आम्ही निगेटिव्ह, नकारात्मक न करता सकारात्मकता घ्यायला पाहिजे. आणि काही गोष्टी जीवनामध्ये आमच्या सुद्धा एखादी नकारात्मक निगेटिव्ह आली, कोणाला पार्टनर सोडून गेला, कोणाला मित्र सोडून गेला, कंपनीत धोका मिळाला, कुठं नुकसान झालं, काय झालं, तर त्यावेळेला निराश न होता काहीतरी वेगळं करायला पाहिजे. कारण काही चुकीच्या सेम सिच्युएशनमध्ये सुद्धा काही लोक रेकॉर्ड तोडून देतात, नुकसान करून घेतात, काही रेकॉर्ड करून देतात, काही लोक इतिहास रचतात. मग आम्ही इतिहास रचायला पाहिजे, रेकॉर्ड काय तर तोडायला पाहिजे, काय तर निर्माण करायला पाहिजे. स्टीव्ह जॉब्सने 22 वर्ष आजारी होता, पण त्याच्यावरती त्याने मात करून 72 वर्ष जगला. जेसिका कॉक्स हातपाय नव्हते, पण बिना हातापायाची मुलगी सुद्धा पायलट झाली. कारण तिच्या मनाची शक्ती मजबूत होती. कारण पॉवरफुल
माइंड इम्पॉर्टंट आहे. म्हणून तुम्हाला आम्हाला मनाचे प्रकार माहिती आहेत. मनाचे 2 प्रकार आहेत, अंतर्मन, बाह्य मन. कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, जागृत मन, अर्ध जागृत मन. हे वेगवेगळं एकच नाव आहे. वेगवेगळे हिंदीमध्ये, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये नाव एकच आहे, बाकी काही नाही. जे आपण प्रॅक्टिकली जे बोलतोय, करतोय, दिसतंय, हे सगळं जे चाललंय ते बाह्य मन 10%, आणि आपल्याला दिसत नाही पण सगळ्या गोष्टी चालल्यात त्याला अंतर्मनामध्ये. अंतर्मन हे 90% आहे. बाकी शाळेला जाणं, स्कूलला जाणं, हे सगळ्या गोष्टी जे करते बाह्य मन करते, पण अंतर्मन हे 90% आहे. अंतर्मनावरती काम तुम्ही आम्ही करायला पाहिजे. आणि 90% अंतर्मन असून सुद्धा त्याला कंट्रोल कोण करते? बाह्य मन. बाह्य मनाला जाणून बुजून, विश्वास देऊन प्रोग्रॅमिंग अंतर्मनाचं करायला पाहिजे. अंतर्मनाला आपली चॉईस कळत नाही. जे त्याच्या आतमध्ये घुसले ते सोडून देणार, आणि दिवसभराचं जे काम करते ते आपलं बाह्य मन करते. खाणं पिणं, जेवणं, खाणं फिरणं, सगळं जे काय असेल ते बोलणं, भेटणं, बसणं ते करते. पण जे सगळं बाकीचं काम, रात्रीचं जे काम असू दे, बॉडी टेम्परेचर असेल, श्वास घेणं असले, ब्लड सर्क्युलेशन असू दे, किंवा घाम किती आला, काय आला, ह्युमिडिटी काय आहे, तुमचा आवाज काय, झोप किती निघाल्या, स्वप्न तुम्हाला काय पडलं, हे सगळ्या गोष्टी आपलं अंतर्मन काम करत असतं. अंतर्मन आपल्यासाठी पर्सनल भगवान गॉड आहे. आणि चांगल्या वाईट कर्माचा ईश्वर ही आपल्या अंतर्मनामध्ये असतो. आम्ही सगळ्यांनी विचार शिकायचा केला म्हणून आपण जिथे करतोय, हे अंतर्मनामुळे आपल्याला कळतंय. संभाषण कौशल्य ज्याच्याकडे तो करोडपती बनू शकतो. म्हणून बाह्य मनाचा आणि अंतर्मनाचा तुम्ही आम्ही वापर करायला पाहिजे. आपला IQ काय आहे त्याच्यावरती लक्ष देणं मत आहे. दिल और दिमाग. ये बुद्धी जी आहे ते कॉन्शियस माइंड बाह्य मन आहे, आणि दिल दिमाग हे अंतर्मन आहे. दिल और दिमाग में 13 इंच का फर्क रहता है. इसमें कहता है 13 और मेरा, इसमें होता है मेरा और सभी का. 13 मेरा, 13 इंचाचा फरक आहे दिल और दिमाग में. त्याचा वापर करायला पाहिजे. आणि कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड हे 90% सबकॉन्शियस माइंड आहे, 10% कॉन्शियस माइंड आहे. 10 अधिक 90 बरोबर 100%. जर कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड ताळमेळ झाला तर हे 100% तुमच्या हातात आहे. सफलता 100% तुम्हाला आहे. फक्त त्यासाठी कॉन्शियस माइंडला जाणून बुजून सांगून सबकॉन्शियस माइंड प्रोग्रॅमिंग करायला पाहिजे. बघा, तुम्ही कॅल्क्युलेटर चालवत असाल किंवा लॅपटॉप चालवत असाल, तुम्ही पुढे स्क्रीनवर बघत असताना खाली बोटं चालत असतात. हे प्रोग्राम रिपिटेशन झाल्यामुळं. म्हणून तुम्हाला मी काल सांगले, रिपिटेशन मदर ऑफ लर्निंग, ॲक्शन इज फादर ऑफ लर्निंग. रिपिटेशन केल्यामुळं आत अंतर्मनामध्ये आतलं ही जी बोटं तुमची फिरणार, लॅपटॉपवर फिरणार किंवा कॅल्क्युलेटर फिरणार, ती कशामुळे फिरणार तर तुमच्या आतमध्ये प्रोग्रॅमिंग तशा पद्धतीने झालेलं आहे म्हणून फिरणार. म्हणून जाणून बुजून सुद्धा बाह्य मनातर्फे अंतर्मनाला प्रोग्राम करायला पाहिजे. 10% असून सुद्धा बाह्य मन मालक आहे आणि अंतर्मन 90% असून सुद्धा नोकर आहे. त्याचा वापर तुम्ही आम्ही करायला पाहिजे जीवनामध्ये. कारण सबकॉन्शियस माइंड हे सवयीचा गुलाम आहे. दररोज सकाळी 9ला उठत असाल किंवा सकाळी 6ला उठत असाल, 5ला उठत असाल तर त्याच वेळेला उठणार. सवय त्याला तुम्ही जशी लावणार त्यावेळी. तुम्ही कार चालवत असाल, किती बोलत असाल तर गिअर केव्हा पडतोय, क्लच केव्हा जातोय, ब्रेक केव्हा मारतोय, ऍक्सिलेटर केव्हा दाबतोय, की कळत सुद्धा नाही तुम्हाला. कारण ते प्रॅक्टिकल झाले, ते अंतर्मन तुमचं काम करत असते त्यावेळेला. पण सुरुवातीला ज्या करतो त्यावेळेला बाह्य मनातर्फे ट्रेनिंग घेतलं जातं. मग सायकल चालवणे असते, मोटरसायकल चालवणे असते, गाडी 4 व्हीलर चालवणे असते. बाह्य मनाचा अंतर्मनात ताळमेळ करून एकदा सबकॉन्शियस माइंड अंतर्मन एकदा ट्रेनिंग झालं की ते मजबूत आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवू शकतं आणि करू शकतं. कारण अंतर्मन किती काम करते याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे. बघा, एक 2 मित्र कामावरून रस्त्याने जात होते. रस्त्यावरून जात असताना एक मोटरसायकलला त्याची 2 मुलं त्याची बायको आणि ते 90च्या स्पीडनं क्रॉस करून पुढे गेले. त्यांना क्रॉस करून पुढे गेले तेवढ्यात समोर ट्रक आला, धडक दिली, ऍक्सिडेंट झाला. ते 70 फूट खड्डा होता, त्या खड्ड्यात पडले आणि मेले.
ही घटना तुम्ही आठवली का? तर त्या रोडवरती हे जे मी सांगितले हे सगळं मी चुकीच सांगितले, हे चुकीच सांगितले. पण तुम्ही तिथं ट्रक बघितला, ती माणसं बघितली, मित्र बघितले, ॲक्सिडेंट बघितला, हे अंतर्मनाचं काम आहे. तुम्ही डोळ्यानं प्रत्यक्षात बघितलं का? नाही बघितलं. पण अंतर्मनानं काय बघितलं? 2 मुलं, पती पत्नी, ट्रक, ॲक्सिडेंट, 70 फूट खोली, मृत मेलेले आहेत, हे बघितलं. हे तुमचं अंतर्मनाचं काम आहे. म्हणून जाणून बुजून अंतर्मन प्रोग्राम करायला पाहिजे. वर्तमान काळात राहायला पाहिजे तर आनंदी जीवन जगू शकता. भूतकाळात असेल तर काळजीत असाल आणि भविष्य काळात असेल तर चिंता करत असाल. तुम्ही भविष्य काळात असाल, भविष्यकाळाचा विचार करता तर चिंता करताय, भूतकाळात असाल तर काळजी करताय, आणि जर वर्तमान काळात असाल, आत्ता असाल तर तुम्ही आनंदात जीवन जगू शकताय. तुम्ही आनंदात आहात. प्रेझेंट टेन्स महत्वाचं आहे. कॅम्प्युटर जसं प्रोसेस करतं तसं आपलं आहे. सबकॉन्शियस माइंड 1000 फायली एका वेळेला चालू ठेवू शकतं, पण बाह्य मन हे 1-2 फायली करू शकतं, कारण सबकॉन्शियस माइंड मध्ये एवढी ताकद आहे. आणि सबकॉन्शियस माइंड हे सहजासहजी विश्वास ठेवत नाही, ते विश्वास ठेवण्यासाठी त्याला चित्राची भाषा कळते, त्याला भावनेची भाषा कळते, त्याला इमेजेस, फिलिंग कळतात, इमोशन कळतात, आणि मग त्यावरती विश्वास ठेवत असतो. म्हणून विचार, भावना, वाणी बरोबर परिणाम, थॉट्स, फिलिंग, ॲक्शन इज इक्वल टू रिझल्ट. ऑटो पायलट सारखे काम करते आपलं अंतर्मन. म्हणून तुम्हाला मी सांगतो की जाणून रिपिटेशन करून आपल्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करून घ्या. आणि सबकॉन्शियस माइंड हे लहान मुलासारखं असतं, त्याला जे पाहिजे ते सांगेल ते काम ते ऐकत असतं. फक्त त्याला ट्रेन करायला पाहिजे. ट्रेन केल्यानंतरच सगळ्या गोष्टी करू शकते. त्याला इमोशन कळतात, त्याला अपमान कळतो, मान अपमान सगळं कळते. रात्रदिवस ते काय करतं त्याला चांगलं वाईट कळत नाही, रात्रदिवस कळत नाही. कोण स्त्री पुरुष आहे हे सुद्धा अंतर्मनाला कळत नाही. जसं जसं आपण सबकॉन्शियसला ट्रेन करू तसं तशा घटना आपल्या जीवनात घडू शकतात. सबकॉन्शियस माइंड अंतर्मनावरती आपण विश्वास ठेवला तर जीवनात आपल्याला चांगलं घडू शकतं. आपण जाणून बुजून या प्रोग्राममध्ये अटेंड करा. सगळ्या गोष्टी शिकायला मिळतील, पण हे जे नॉलेज आहे ते रिपिटेशन करा, नोट्स काढा, वाचा, प्रॅक्टिकल वापरा, त्याचा फायदा घ्या. तुमचा जर एकदा सबकॉन्शियस म्हणजे अंतर्मनानं जर विचार केला मी गरीब नाही श्रीमंत आहे, मी श्रीमंत बनू शकतो, हा विश्वास त्याने केला तर तुम्ही श्रीमंत बनवू शकता. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे सबकॉन्शियस माइंड अंतर्मन आहे. कारण पहिलं आता गुगलवरती मिळतंय, पण त्याच्या अगोदरती गौतम बुद्ध ऋषी मुनींनी सुद्धा 1000 वर्षापूर्वी सुद्धा वेद पुराण लिहून ठेवले होते. सबकॉन्शियस माइंड ब्रह्मांडाला कनेक्ट होतं, तसं तुम्ही आम्ही सुद्धा ब्रह्मांडाला कनेक्ट होऊया. अहम ब्रह्मास्मी, आपण हे ब्रह्म बनू शकतोय. सबकॉन्शियस माइंड मध्ये, अंतर्मनामध्ये भरपूरच ताकद आहे, आणि आपणाला जे हवं ते मिळवून द्यायची ताकद फक्त आपल्याला सबकॉन्शियस माइंड अंतर्मनामध्ये आहे. म्हणून तुम्हाला आपल्या अंतर्मनाचा वापर करून जे पाहिजे ते आपण मिळवू शकतो, करू शकतो. फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद मानायला पाहिजे, काही गोष्टीला सेलिब्रेशन करायला पाहिजे, कंप्लेंट फ्री जगायला पाहिजे, हास्य निर्माण करायला पाहिजे, सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग द्यायला पाहिजे. जे पाहिजे ते मिळण्यासाठी जाणून बुजून 365 दिवस आनंदात राहायला पाहिजे, दररोज आनंदात राहायला पाहिजे, नकारात्मकता येता कामा नये. आणि जाणून बुजून आपण 1 तासभर जर प्रोग्रामिंग केलं कॉन्शियस माइंड तर्फे, बाह्य मनातर्फे, जाणून बुजून जर अंतर्मनाला जर ट्रेनिंग दिलं, त्याचं प्रोग्रामिंग केलं, तर तुम्ही पाहिजे त्या गोष्टी, हव्या त्या गोष्टी तुम्ही मिळवू शकता. यावरती माझा विश्वास आहे आणि तुम्ही ते मिळवू शकता. आकर्षणाच्या सिद्धांतामध्ये काय सांगितलंय? आकर्षण सिद्धांत काय करतो, काय सांगितलंय? कुठल्या गोष्टी वापरल्यात आकर्षणाचा सिद्धांत फायदा होऊ शकतो किंवा करू शकतोय, आपलं जीवन बदलू शकतं, तर याच गोष्टी करायच्या आहेत. आपण या गोष्टी केल्यामुळे आपल्यातली नकारात्मकता संपूर्ण सकारात्मकता वाढेल. जो भी करो कमाल का करो, जे भी करायचंय ते वेगळं काहीतरी करायला पाहिजे, आणि ते भी दिमाग से नाही दिल से करायला पाहिजे. असं काम करायला पाहिजे, जिएंगे या मरेंगे फिर कमाल का करेंगे. जे भी काय करायचंय ते आपण कमाल का वेगळं असं काहीतरी करायचा प्रयत्न करायला पाहिजे. त्याशिवाय आपणाला
पर्याय नाही. चांगलं करायला पाहिजे, सकारात्मकता आणायला पाहिजे, आनंद उत्सव साजरा करायला पाहिजे. नाहीतर आपण सवयीचे गुलाम असतो. सवयीचे गुलाम होऊ नका. अंतर्मनाला प्रोग्रॅमिंग करा, बाह्य मनातर्फे प्रोग्रॅमिंग करा. इथं तुम्हाला मी कहाणी सांगतो की एकदा जंगलामध्ये एक शेरणी प्रेग्नंट असते, गरोदर असते, आणि तिला प्रेग्नन्सीच्या काळा चालू होत असतात. जंगलात गेलेले असते, आपण शिकारी तिच्या पाठीमागे लागलेले असतात. प्रेग्नन्सीच्या काळा चालू असताना सुद्धा ती पळत जाते. शिकारी पाठीमागे धावत असतो. पण कुठंतरी एकदा इतक्या काळा अनावर होतात की ती दगडाच्या एका बगलेला झुडपामध्ये तिचा प्रसूती होते. त्या जंगलामध्ये ज्या शेरणीला एक बछडा निर्माण होतो आणि शेरणी त्या बछड्यावरती पालापाचोळा टाकून पळून जाते. आणि त्यावेळेला थोड्या वेळानंतर तिथे एक मेंढराचा कळप, शेळ्यांचा कळप तिथून जात असतो आणि तो बछडा सुद्धा त्या शेळ्याच्या कळपामध्ये जातो आणि त्यात राहतो. मग लालन पालन त्या कोकरात शेरडांच्या कोकरात झाल्यामुळे, मेंढरांच्या कोकरात झाल्यामुळं ते सुद्धा मॅ 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 करत बसतं. किंवा त्या शेरडा त्याची वहिवाट त्याच्या तेवढ्याच उड्या मारणं, तेवढंच खाणं, तेवढंच करणं, हे सगळं ते चालू असतं त्या पिल्ल्याचं. पण त्यावेळेला काही दिवसानंतर ही ज्यावेळेला चरायला जातात त्यावेळेला त्या शेरडावरती, त्या शेळ्यांच्या किंवा मेंढरांच्या कळपावरती हल्ला होतो. त्यावेळेला वाघांचा हल्ला होतो. त्यावेळेला हे सुद्धा पळून जायला चालू होतं. हे वाघाचं पिल्लू सुद्धा पळत असतं. त्यावेळेला ही वाघाची जी कळपाती जी वाघ असते ते त्याला धरतं. अरे तू आमच्या जातीतला आहे, आमचा आहे, पळू नको, भिवू नकोस. त्याला ओढून नेलं जातं पाण्यात, त्याचं तोंड दाखवलं जातं आणि त्याला ओरडायला लावलं जातं. त्याला तो धाडतो, ओरडतो. त्याला लक्षात आलं की तो वाघ आहे. तसं तुम्ही आम्ही माणूस नाही, सर्वसामान्य माणूस नाही, आपण वाघ आहात, वाघाची अवलाद आहे. आपण वाघ आहे. वाघ होण्यासाठी जन्माला आलोय आपण. आपल्या आईबाचा अपमान करण्यासाठी, ऋषीमुनीचा अपमान करण्यासाठी आलो नाही. आपण वाघाच्या अवलाद वाघ आहोत. वाघाप्रमाणे जगायला शिकायला पाहिजे. शेरडाच्या कळपात राहायचं का, मेंढराच्या कळपात राहायचं का, वाघाच्या कळपात राहायचं, ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. म्हणून जाणून बुजून मोठे मोठे विचार करायला पाहिजेत. आपण जर बारीक बारीक छोट्या छोट्या गल्ली वस्तीत राहिलो, डरपोकू राहिलो, कमी याच्यात राहिलो की निगेटिव्ह नकारात्मक लोकांच्यात राहिलो, आपण भीतीच्या वातावरणात राहिलो तर आपलं नुकसान होणार. म्हणून चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहायला पाहिजे. चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहिल्यामुळे मोठे मोठे विचार करायला पाहिजेत. मोठे मोठे ज्यावेळेला विचार करू त्यावेळेला सगळ्या गोष्टी मोठ्या यायला सुरुवात होतात. आणि मोठे विचार करणं, प्रत्येक आई वडिलांचं मुलावरती भरपूर प्रेम असतं. पण ते प्रेम करत असताना सुद्धा ह्या गोष्टीचा विचार तुम्ही आम्ही करायला पाहिजे की आपण कशा पद्धतीने करतोय. अतिप्रेम केल्यामुळे मुलं बिघडत असतात. मुलं बिघडू नये यासाठी सुद्धा लक्ष देणं महत्वाचं आहे. वातावरण कसं असतं त्याचं प्रोग्रॅमिंग बनत असतं. वातावरण कशा पद्धतीचं आहे, वातावरण कसं निर्माण करतोय ते महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती असतं की लहान मुलाचं 7 वर्षाच्या पूर्वी 7 वर्षापर्यंत जे मूल असतं त्याच्या मनावर प्रोग्राम झालेलं असतं. मग त्या मुलाच्या मनामध्ये जर आई वडिलांनी, आजोबांनी, पंजोबांनी केलेली गरिबी, हाल अपेष्टा ह्या त्याच्या समोर येत असतील, आठवण येत असतील, लक्षात येत असतील, कमीपणाची जाणीव होत असेल तर तो कुठला मोठा विचार करणार. म्हणून त्यातून बाहेर काढायला पाहिजे. पॅटर्न जे बनले ते तोडायला पाहिजे, नवीन निर्माण करायला पाहिजेत. ऍडजस्टमेंट, कमीपणा बंद करायला पाहिजे. जे प्रोग्राम झाले पॅटर्न तोडायला पाहिजे. नाही तर बघा, सर्कशीतला एक शेर होता. सर्कशीतला शेरला 6 वाजता त्याला खाणे मिळायचं, दररोज खाद्य मिळत बसायचं. तो आयतं खाऊ लागला. काही ठराविक वेळ गेल्यानंतर, ठराविक दिवस गेल्यानंतर सुद्धा शेर त्या सर्कशीतून बाहेर गेला. सर्कशी त्याच्या बाहेर गेला तर त्यावेळेला त्याची कुत्र्याने शिकार केली. पेपरला बातमी आली की शेराची म्हणजे वाघाची शिकार कुत्र्याने केली. कारण का, आपली ताकद आपण विसरलोय. म्हणून आपलं अंतर्मन हे आपलं वाघ आहे. त्याचे प्रोग्रॅमिंग करणं महत्वाचं आहे. म्हणून सबकॉन्शियस माइंड महत्वाचं आहे. त्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रॅमिंग करणं महत्वाचं आहे. हे तात्पर्य तुम्हाला काय, तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल तुमच्या आमच्या सर्वांच्या मध्ये आहे.
त्या पोटेन्शियलचा वापर करायला पाहिजे, त्याचा फायदा तुम्ही आम्ही घ्यायला पाहिजे. कारण तुम्हाला सांगितलं की 10% कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड 90% आहे. नाहीतर मग ठरलेलंच असतं की बाबा 10, 20, 30, 40, 50 वर्षामध्ये किती अरबपती बनवू शकलेच, काय कोण बनवू शकलं नाही. तुमच्यावरती जादू घडू शकत नाही, घडलेलं नाही. हे लोकांच्या बाबतीत बी घडणार नाही. पण सबकॉन्शियस माइंड सांगू शकतं की तुम्ही तुमच्या जीवनात जे हवं ते मिळवू शकता, तुम्हाला पाहिजे ते मिळवू शकता. ही ताकद तुमच्या अंतर्मनामध्ये आहे. आणि आपणाला जे काय आहे पाहिजे, आपल्याला जे काय हवं आहे, जे आकर्षित पाहिजे, हवं ते आपण मिळवू शकतो. ही ताकद तुमच्या आमच्यात आहे. फक्त ते पॅटर्न बदलायला पाहिजे. मग 7 वर्षाच्या मुलांच्या आत जे प्रोग्राम झाले असते ते बदलायला येतं का? तर बदला येतं. ते प्रोग्राम बदलू शकतो का? तर बदलू शकतो. ते बदलण्याला पाहिजे. हे जीवन डिफिकल्ट आहे, प्रॉब्लेममध्ये अडचणीत आहे, बरोबर आहे. पण आपल्या आई वडिलांसाठी आजूबाजूने ज्या खूप अडचणी सुचल्या त्याच्यापासून बाजूला व्हायला पाहिजे. आणि आपल्याला ज्या अडचणी आहेत ते पॅटर्न चेंज करायला पाहिजे. काय काय वेळेला पॅटर्न तोडताना मुश्किल होईल, पण ते पॅटर्न तोडायला पाहिजे. पॅटर्न तोडल्याशिवाय चालणार नाही. म्हणून मी काल सांगितलं, आतापर्यंत जे केलं तेच केलं तर तेच मिळणार, नवीन काय केलं नवीन मिळणार. पण जाणून बुजून नवीन काय तर करण्याचा तुम्ही आम्ही प्रयत्न करायला पाहिजे. पॅटर्न बदलायला पाहिजे. तुम्ही आम्ही पॅटर्न बदलणार हा माझा विश्वास आहे. आणि तुम्ही आम्ही आता काय थोडं जागृत झालोय. जागृत झाल्यामुळं आपण नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. का करतोय? आपणाला वेगळं काहीतरी करायचं आहे. आणि करण्याची ताकद कुणात आहे? हे तुमच्या आमच्यात आहे. हे करायला पाहिजे. आणि तुमचं आमचं हे जे काय अंतर्मन आहे ते खुलं झालं पाहिजे, हृदय खुलं व्हायला पाहिजे. त्यासाठी आनंदी राहायला पाहिजे, सकारात्मकता यायला पाहिजे. त्यावेळेला सगळ्या गोष्टी घडू शकतात. म्हणून अफर्मेशन घ्यायला पाहिजे, स्वयंसूचना घ्यायला पाहिजे. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है, बार बार होता है, हर बार आता है. ही अफर्मेशन स्वयंसूचना सारख्या घेतला अंतर्मनामध्ये प्रोग्रामिंग होतं. स्वयंसूचना यासाठी घ्यायची असतात. आय लव्ह द मनी, मनी लव्हज मी, आय एम मनी मॅग्नेट. का? आत रुतायला पाहिजे, आत हृदयामध्ये घुसायला पाहिजे. त्यासाठी अफर्मेशन घ्यायला पाहिजे, स्वयंसूचना घ्यायला पाहिजे. आणि तुम्हाला जे पाहिजे ते मल्टिप्लाय होऊ शकतो, मिळवू शकतो. तुम्ही नवीन नवीन लोकांना भेटायला पाहिजे, नवीन लोकांना कॉन्टॅक्टमध्ये राहायला पाहिजे. आमच्या जीवनामध्ये सुद्धा काही लोक भेटली. बीडमध्ये बळीराजा हॉटेलला आम्ही मारुती माळी सरांच्या बरोबर गेलो. मी सावंतवाडीला आमचे संतोष घनश्याम मित्र आहे त्यांच्याबरोबर गेलो. ते शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या लोकांना भेटायला पाहिजे. शून्यातून विश्व निर्माण होऊ शकतं का? तर 1001% होऊ शकतं, हा माझा विश्वास आहे. कारण का? आम्ही बऱ्याच लोकांना भेटलो. त्या लोकांना भेटल्यानंतर ती जी प्रगती झाली, ती प्रगती बघायला प्रेरणा मिळते. त्यासाठी चांगल्या चांगल्या लोकांना आपण भेटायला पाहिजे. आणि हे सगळं तुम्हाला अशक्य नाही का? आपण वाघाची औलाद आहे. कोण म्हणते आपण सर्वसामान्य आहे? आपण इंसान तर अजिबात नाही. आपल्याला माहिती आहे का आपण कोण आहोत? आपण सर्वजण गॉड आहोत. GOD गॉड, परमेश्वर आहोत. जनरेटर, ऑपरेटर, डिस्ट्रॉयर आपण आहोत. या गोष्टी आपल्याला माहित आहेत का? आपण परमेश्वर आहोत? माहित नाही. तर तुम्हाला इथे स्टोरी सांगायची आहे, कहाणी सांगायची आहे की एकदा भगवान परमेश्वर आपले जे आहेत ते एकदा बोर झाले होते. बोर झाल्यामुळे त्यांनी काय केलं? ब्रह्मांड निर्माण केलं, युनिव्हर्स निर्माण केलं. परत बोर झाल्यानंतर वातावरण निर्माण केलं. परत वेगवेगळे ग्रह निर्माण केले, तारे निर्माण केले. परत 5-10 दिवस गेल्यानंतर आणि वेगवेगळं निर्माण केलं. हे सगळं निर्माण केले. हिरवीगार गार्डन, गवत, झाडे हे सगळं केले. जीवजंतू निर्माण केले. परत बोर झाले. हे सगळं निर्माण करत गेले. पण तरी सुद्धा हे सगळं मिळून सुद्धा परमेश्वराला, भगवानाला संतुष्टी मिळाली नाही. शेवटी परमेश्वराने एक माणूस निर्माण केला. आणि माणूस निर्माण करताना एवढी मोठी परमेश्वराने काळजी घेतली की त्याला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. त्या सगळ्या गोष्टी ते करू केला पाहिजे. तो ज्याला सके तो जाळू शकला पाहिजे, चालू शकला पाहिजे, फिरू शकला पाहिजे, खाऊ शकला पाहिजे, करू शकला पाहिजे. जे जे हवं ते करू शकला पाहिजे.
ही ताकद फक्त माणसात, विचार करायची ताकद सुद्धा त्याला दिली. पाहिजे ती मिळवू शकायची ताकद त्याला, स्वतः अभिमान त्या परमेश्वराला झाला की माणसाला मी सगळा एवढा मोठा निर्माण केला, त्याला कुठली अडचण येणार नाही. एवढी मोठी ताकद आपल्याला त्या माणसामध्ये निर्माण केली. आणि परमेश्वराला वाटले की आपण हे सगळं त्याला दिल्यामुळे आपण बिंदास राहू, निवांत ऐश्वराम जीवन जगू, आपलं कधीतरी करमणूक करेल, रिलॅक्स मध्ये आपण राहू. आणि या माणसाला माझी काही आवश्यकता भासणार नाही, आपल्या जीवनामध्ये खुशी राहतील. परमेश्वराला वाटलं की हे सगळं आपण केलंय, सगळ्या गोष्टी आपण एन्जॉय करूया आणि हे कसं चाललंय हे आपण बघत राहूया असं परमेश्वराला वाटलं. पण शेवटी काय झालं, परमेश्वराने माणसाला निर्माण केलं, पण माणूस आपली शक्ती ओळखू शकला नाही. माणूस अडचणी आल्या की देवाच्या दारात नारळ फोडतो, बोकड कापतो, नैवेद्य देतो, आका नारळ तोरण देतो, कार्यक्रम करतो. परमेश्वराच्या दारामध्ये, भगवंताच्या दारामध्ये लाईन लागा लागली. लाईन लागल्यानंतर भगवंत परत परमेश्वर सुद्धा वैतागला. सर्व मंदिरं कचाकच भरा लागली. 24 तास वेळ परमेश्वराचा त्यामध्ये चालू लागला. त्याच्यामुळे त्यांच्या परमेश्वराचं जीवन हे स्वतःचं वैयक्तिक जीवन सुद्धा डळमळू लागलं. परमेश्वर ना सीता मातेला वेळ देऊ शकले, ना लक्ष्मी मातेला देऊ शकले, ना सरस्वती मातेला देऊ शकले, ना गायत्री मातेला वेळ देऊ शकले. परमेश्वर कोणत्याही देवीला वेळ देऊ शकले नाहीत. कारण लोकांच्या ऐकण्यामध्ये, लोकांच्या सांगण्यामध्ये त्यांचा वेळ जाऊ लागला. कारण माणूस निर्माण केला होता. दुर्गा मातेला तिने वेळ दिला नाही. त्यावेळेला सगळ्या देवांच्या ज्या राण्या होत्या त्या राण्यांनी सगळ्यांनी मिळून एकदा महाराजांच्याकडे, परमेश्वराकडे मोर्चा काढला आणि सांगितलं की परमेश्वरा तुम्ही आम्हाला वेळ देत नाही, तक्रार केली. तर परमेश्वराने सांगितले अरे बाबा ही आपलीच मुलं आहेत, आपण त्यांच्यावर लक्ष द्यायला पाहिजे, त्यांची सुखसोयी करायला पाहिजे. तर राण्यांनी सांगितलं की महाराज तुम्ही काहीही करा, पण तुम्ही आम्हाला वेळ द्या, बाकी जगात आम्हाला माहित नाही. आणि तुम्ही जर हे असं वागत राहिला तर आम्ही तुम्हाला सोडपत्र देऊ, आम्ही तुमच्यापाशी राहणार नाही. त्यावेळेला परमेश्वराचं असं डळमळा लागलं. त्यावेळेला सगळं मंत्रीगणांची, देवांची, देवतांची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये चर्चा झाली की काय करायला पाहिजे. कुणी सांगितलं की बाबा कैलासावर जावा, कुणी सांगितलं अमरनाथच्या गुहेत जाऊन बसा, माणूस तिथे पोहोचला. कैलास पर्वतावर माणूस पोहोचला. कुणी सांगितलं एव्हरेस्टच्या उंचीवर जावा, तिथे गेला. कुणी सांगितलं चांद सूर्यावर जावा, चंद्रावर जावा, ग्रहावर जावा, तिथे सुद्धा माणूस पोहोचला. कोण म्हटलं जमिनीत जावा, पाण्यात जावा, तिथे सुद्धा माणूस पोहोचला. देव सगळं काही करून बसला. देव परमेश्वर त्या सगळ्या देवांना सगळ्या मीटिंगमध्ये सांगितलं की मी माणसाला एवढा सगळा हुशार बनवलाय, तो मला कुठेही गेला तर हुडकून काढेलच, एवढा मी मजबूत देवाला बनवलाय असं परमेश्वर सांगत होते. आणि ही चर्चा चालत असतानाच नारद मुनी प्रकटले. आणि नारद मुनी भ्रमण करून येतच होते त्यावेळेला, देवाला सगळ्या बातम्या देत होत असं त्या. आणि नारद मुनी सगळ्यात चर्चा करत असताना, परमेश्वरांना नारद मुनींनी चर्चा करत असताना माणसाबाबत त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली. हा जो माणूस आहे ना, तो माणूस बहिर्मुखी आहे. हा माणूस बहिर्मुखी आहे. त्याला काही अडचण आली, पहिले तो स्वतःला सोडणार. आपले आई वडील, नातेवाईक, पै पाहुणे यांच्यावर विश्वास ठेवणार. मंदिरात जाणार, मस्जिदीत जाणार, मूर्तीवर जाणार, गुरुद्वारा जाणार, सूर्य, चंद्र, अग्निदेव, वायुदेव, वरुण देव सगळ्यावरती याचा विश्वास आहे. पण त्याची अडचण एक आहे, हा माणूस कधी अंतर्मुखी होऊ शकणार नाही. हा बहिर्मुखी आहे, अंतर्मुखी होऊ शकणार नाही. याचा विश्वास स्वतःवरती नाही. जिंदगीमध्ये काही अडचण आली की पहिल्यांदा स्वतः आपल्याला साथ सोडतोय, प्रत्येक दुसऱ्याची अपेक्षा करतोय, मित्राकडून, आई वडिलांच्याकडून, शेजापाजाऱ्यांकडून अपेक्षा ठेवतोय. म्हणून तो माणूस आपल्याला आतमध्ये शोधू शकत नाही. आपण माणसाच्या आत बसा, आपणाला शोधू शकणार नाही. आणि जर कोणी शोधलाच तर तुमचा वेळ भरपूर वाचेल. म्हणून माणसाने सगळ्या गोष्टी केल्या. एव्हरेस्टवर गेले, शोध लावला, भरपूर वेळ वाचला. अंतर्मुखी माणूस एवढं सुद्धा होऊन सुद्धा माणसं अंतर्मुखी व्हायला सुरुवात कमी, बहिर्मुखीच सगळे शोध लावले, पण आतमध्ये जाण्याचा शोध लावला नाही. आणि म्हणून परमेश्वराने ठरवलं की माणूस बाहेर सगळी दुनिया हुडकल, पण आपल्या आत हृदयात हुडकू शकणार नाही. म्हणून परमेश्वरानं आपल्या आत राहण्याचा निर्णय केला. म्हणून तुम्ही आम्ही कोण आहोत? हू आर यू? तुम्ही आम्ही कोण आहोत? तर तुम्ही आम्ही गॉड आहोत, तुम्ही आम्ही देव आहे. तुम्ही आम्ही परमेश्वर नाही, परमेश्वराचा अंश आहे, ऋषीमुनीचा अंश आहे.
अंश महत्वाचा आहे. जेवढा अमृताचा एक थेंब महत्वाचा आहे, जेवढा विषाचा एक थेंब महत्वाचा आहे, त्याचा अंश महत्वाचा आहे. तुम्ही आम्ही सुद्धा परमेश्वराचा अंश आहे. आपल्यामध्ये सुपर पॉवर आहे. त्या पॉवरचा तुम्ही आम्ही वापर करायला शिकलं पाहिजे. ते तुम्ही आम्ही आणि तुम्ही आम्ही जर परमेश्वराला असे कसं काय, अवघड असं काय, सुपर पॉवर एवढी सगळं असताना सुद्धा आपल्याला असे कसं काय, कशाचं टेन्शन आहे, काय प्रॉब्लेम आहे, का आनंदी राहू शकत नाही, कशासाठी राहू शकत नाही. तुम्ही आम्ही ऋषीमुनीचा परमात्म्याचा अंश असताना सुद्धा काय अडचण आहे, काय इम्पॉसिबल आहे. आय एम पॉसिबल आहे. इम्पॉसिबल मध्येच आय एम पॉसिबल ठरले. म्हणून जाणून बुजून आय एम पॉसिबल, सर्व काही भरपूर आहे, सर्व काही भरपूर आहे, मजबूत आहे. निसर्गाने हे सगळं नदी नाले जंगल प्राणी यामध्ये सगळं दिलंय. माणसाला बुद्धिमान केले. का केले, कशासाठी केले. माणसाची पॉवर कुणातही असू शकत नाही. माणूस भरपूर पॉवरफुल आहे. तुम्हाला वाटत असेल की एवढं बोलल्यावर तर बरं वाटतंय, पण इतर वेळेला करंट लागत नाही. पण तो करंट कंटिन्यू लावायला पाहिजे, चांगलं करायला पाहिजे. एखादं काम करण्यासाठी एकच कारण देऊ शकता, न करण्यासाठी 1000 तुम्ही कारण देऊ शकता. मला हे का करायचं आहे यासाठी एकच कारण असू शकतं, मी करणार आहे. आय कॅन डू इट, मी करू शकतोय. पण न करण्यासाठी ते असं झालं तसं झालं, गाडी लेट आली, पाऊस आला, ऊन आला, वारा आला, प्रॉब्लेम झाला, असं झालं, 12 भानगडे 1000 तुम्ही कारण देऊ शकता. म्हणून तुम्ही करायचा निर्णय घ्या. 1000 कारण देण्यापेक्षा एकच कारण देऊन करा. बॉर्न टू डाय, जन्मलाय म्हणजे मृत्यू आहेच, त्याच्यामध्ये कसा जगला हे महत्वाचं आहे. नाहीतर शाळा गेला, कॉलेज केलं, लग्न केलं, मुलं झाली, मुलांची लग्न झाली, प्रपंच झाला, सगळा विषय संपला. त्यामुळे तुम्ही अजिबात विचार करू नका. चांगल्या गोष्टीचा विचार करून मजबूत होण्याचा प्रयत्न करा. कारण द्या, रिझन द्या, आणि जे चांगलं आहे ते करण्यासाठी प्रयत्न करा. आणि तुमची काळजी कोण घेते, तुमचे आई वडील काळजी घेतात, गुरु शिक्षक काळजी घेतात. आणि तुम्हाला मी आकर्षणाच्या सिद्धांतावरती बऱ्याच गोष्टी बोलणार आहे. पण काय नियम आहे आकर्षणाचा, एक बी पेरल्यावर 1000 दाणे येत असतात. एक आंब्याची कुई पेरली की आंब्याचं झाड निघत असतं. आंब्याच्या झाडाला किती आंबे लागत असतात. पेरायला पाहिजे, सुरुवात करायला पाहिजे, क्वालिटी ऑफ सीड्स द्यायला पाहिजे, चांगलं बीज द्यायला पाहिजे. दिवसामध्ये 60 ते 65 हजार विचार येऊन जात असतात. ते 60 ते 65 विचारामध्ये किती विचार आपण विचार करतोय सकारात्मकतेनं, त्याचा विचार करायला पाहिजे. हे समजायला, हे समजून घेणं, आचरणात आणणं हे महत्वाचं आहे. जर चांगलं बी पेरलं तर चांगलं उत्पन्न निघतं, चांगलं पीक मिळतं. त्यामुळं बॉर्न टू विन, आपला जन्म जिंकण्यासाठी झालाय हा विचार तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पाहिजे. रडत राहू नका. आणि मी ज्या गोष्टीवरती लक्ष देणार त्याच गोष्टी मी मिळवणार. हा लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा सिद्धांत. समान गोष्टी एकमेकांना आकर्षित होतात. ज्या गोष्टीवरती लक्ष तुम्ही देणार त्या गोष्टी तुम्ही मिळवू शकता. आकर्षणाचा सिद्धांत आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की कोणत्याही गोष्टी तुम्हाला ज्या पाहिजे त्या गोष्टी आतापर्यंतचा विचार करा, की ज्या गोष्टी तुम्ही विचार केल्या त्यामध्ये भावना गुंतल्या, त्या कृती केल्या, अशाच गोष्टीचा परिणाम घडला. कॉज इफेक्ट्स आहे, कारण आणि परिणाम आहे. तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवू शकता. ही ताकद आणि धमक तुमच्यात आहे. ऍक्शन रिॲक्शन, कृतीला परिणाम आहे, कॉज इफेक्ट आहे, कारण परिणाम आहे. आणि तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला जे हवं ते सर्व काही मिळू शकतं. ही ताकद तुमच्यात आहे. हे सर्व काही मिळेल, सर्व काही भरपूर आहे, सगळं मिळणार आहे. पण तुम्ही करायला पाहिजे, रिव्हिजन करायला पाहिजे, रिपिटेशन करायला पाहिजे, ॲक्शनमध्ये यायला पाहिजे, करायला पाहिजे. आणि तुम्हाला मला सांगायचं आहे की सगळ्यात मोठं दान कुठं असेल तर ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून तुम्ही ज्ञानदान करायला चालू करा. तुम्हाला जे कळले ते लोकांना सांगायला चालू करा, शेअर करायला चालू करा, चर्चा करायला सांगा. चुकलं तर चुकू दे, पण सांगत कसा. अर्धवट ज्ञान धोकादायक असतं, बरोबर आहे. तरी सुद्धा पुढच्याला सांगितल्यामुळे अडकलेल्या चुक्या, प्रश्न आला, प्रॉब्लेम आला तर मला विचारतील का आणि कोणतरी विचारतील किंवा पुढचा सुधारणा सांगेल. जे तुम्हाला कळाले ते दुसऱ्याला कळायला पाहिजे. चांगल्या गोष्टीचा वापर करायला पाहिजे. इथं एकदा काय झालं होतं, एकदा एका झोपडीला आग लागली होती. एका झोपडीला आग लागली होती. आणि आग लागलेली असताना सुद्धा चिमणी आणि कावळा तिथंच होते. चिमणी टोचीनं पाणी आणून टाकत होती, कावळा सुद्धा चिमणीनं टोचीनं पाणी आणून टाकत होता.
पण ज्या वेळेला चिमणी पाणी टाकत होते त्यावेळेला कावळा हसत होता, कावळा बघत होता. चिमणी पाणी टाकत होती, कावळा पाणी टाकत नव्हता. पण त्यावेळेला चिवताय तू काय करतेस? तर चिवताय म्हणते मी आग विझवायचं काम करते. तुझ्यानं ही आग विझणार नाही, तुझ्या एवढ्या छोट्या छोट्या काय होणार? हास्य केलं तिचं. पण त्यावेळेला तिनं सांगितलं ज्या वेळेला या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला मी आग बुजवणाऱ्यामध्ये असेल आणि तू आग बघणाऱ्यामध्ये असेल. त्यामुळे तुम्ही आम्ही कोणत्या गोष्टीत राहायचं, कसं राहायचं हे म्हणून करायला पाहिजे. जे चांगलं आहे ते आपण वाटत जाऊया, प्रोग्राम चांगला करण्याचा प्रयत्न करूया, चांगलं करायला पाहिजे. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रामध्ये समाज तुम्हाला काय म्हणतोय, काय नाही म्हणतोय याच्याकडे विचार करू नका. तुम्हाला जो लागतोय ते पैसा वेळ त्यात खर्च करा, तन मन धनानं उतरा, आशीर्वाद घ्या, आशीर्वाद द्या. आणि आम्हाला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट पहिली दुसऱ्याला द्यायला शिका. तुम्हाला जर मान सन्मान मिळायचा असेल, किंमत मिळायला वाटत असेल तर दुसऱ्याला पहिली द्या. तुम्हाला दुसऱ्याने जसं वागावं वाटतं तुमच्याशी तसं तुम्ही दुसऱ्याशी वागायला सुरुवात करा. म्हणून मगाशी तुम्हाला सांगितलं की कमीत कमी एका माणसाच्या चेहऱ्यावरती तरी आपल्यामुळं हास्य निर्माण झाला पाहिजे, कल्याण करायला पाहिजे. तुम्हाला गाडी, बंगला, पद, प्रतिष्ठा जे काय जे पाहिजे ते मिळवू शकताय. मी प्रत्येकाला रिपीट तेच सांगतोय, हवं ते मिळवू शकताय. मी गाडी घेतली, बंगला घेतला, पद, प्रतिष्ठा, पैसा, हे सगळं आकर्षण सिद्धांतामुळे झालं. हे सगळं प्रॅक्टिकल वापरलं म्हणून झालं. हे वापरायला पाहिजे. तुम्ही वापरलं तर होणार, तुम्ही नाही वापरलं तर होणार नाही. कोण वापरणार? आपण सर्वांनी वापरा ही अपेक्षा आहे. इतरांना मदत करा, सगळ्यांना मदत करायला पाहिजे. जे पाहिजे ते तुम्हाला मिळू शकतं. जीवनामध्ये पैसा भरपूर आहे, पैसा भरपूर मिळतो, फ्रीडम आहे. संघर्ष करायला पाहिजे. आपण आपली व्हॅल्यू द्यायला पाहिजे. एक्सचेंज करण्यासाठी आपल्याला व्हॅल्यू पाहिजे, व्हॅल्यू क्रिएट पाहिजे. पहिल्या जुन्या पद्धतीने व्हॅल्यू काहीतरी देवाणघेवाण व्हायची, तशी आपण काहीतरी व्हॅल्यू द्यायला पाहिजे. त्यावेळेला सगळ्या गोष्टी होऊ शकतात. ऊर्जा निर्माण करायला मग फिजिकल असू दे, मेडिसिन असू दे किंवा नॉलेज जे काय आहे ते करायला पाहिजे. 700 रुपयापासून आजपर्यंत जी प्रगती झाली त्या प्रगतीचा विचार केला तर शरीरात आपण चेंज केलाय, बॉडीमध्ये चेंज केलाय, डिस्कशन केल्या. रडणाऱ्या लोकांना कोण किंमत देत नसतं. लढायचं नाही, लढायचं. तुम्हाला हाय एनर्जेटिक राहायला पाहिजे. हाय एनर्जेटिक राहण्यासाठी शरीराचे व्यायाम करायला पाहिजे, हालचाल करायला पाहिजे, मजबूत राहायला पाहिजे. अगदी लहान मुलासारखे उड्या मारायला पाहिजे. तुम्ही, मला वाटत नाही की आता जे आर्टिस्ट असतात की दररोज एखादं कोणतरी गाणं लावून डान्स करत असाल, नाचत असाल, दिलखुलास गप्पा मारत असाल, उधळ्या घालत असाल, खिदळत असाल, चर्चा, असं कोण करत नसाल. पण ते करायला पाहिजे. कारण का? आपण मोटिवेट व्हायला पाहिजे, शरीर तंदुरुस्त पाहिजे, ऊर्जा वाढवायला पाहिजे. शेजा पाजारी, पै पाहुणे, मित्रमंडळी सगळे जाणून बुजून चांगले निवडायला चालू करा. नाहीतर तुम्हाला अडचणी घालण्यासाठी ठेका सगळ्या दुनियेने घेतलेलाच आहे. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. अडचणी तर भरपूर आणतात, पण अडचणी येण्यासाठी प्रयत्न करू नका. चांगल्या लोकांच्या संगतीत राहून चांगल्या उंचीवर जाण्याचा प्रयत्न आम्ही करायला पाहिजे. तुम्ही कॉन्फिडन्स कमी करू नका, कॉन्फिडन्स वाढवा आणि तुमचा रिमोट तुमच्या हातात ठेवा. बदलाव क्षणोमे होत आहे. एका क्षणात बदल घडू शकतो. लोकांचा असा व्यवहार करा, लोकांनी जसा तुमच्याशी व्यवहार करावा असं वाटतो तसा तुम्ही व्यवहार करायला पाहिजे. ऊर्जा वाढवायला पाहिजे. मी ऊर्जा वाढवण्यासाठी 700 बुक्स वाचले, 200-250 ट्रेनिंग केले, 30-40 ट्रेनिंग लोकांच्या ट्रेनिंग केले. तुम्ही करताय का? तुम्ही करा. ऊर्जा तुमची वाढवा. एनर्जी वाढवण्यासाठी तुम्ही बुक्स वाचा. कमीत कमी 1000-2000 लोकांना मी आतापर्यंत भेटलो असेल. गरिबीतून श्रीमंत झालेल्या आणि श्रीमंतातून गरीब झालेल्या लोकांना मी भेटलोय. कारण मी कायम श्रीमंतीचा विचार करतोय. आम्ही सुद्धा श्रीमंतीचा विचार करून श्रीमंत बनवू शकतो. आणि तुम्ही माझ्याकडे बघितलं असेल, माझं राहणीमान, मी कुठल्या लोकात राहतोय, काय राहतोय, कोणाच्या संमतीत असतोय, तुम्ही बघितलं असेल. तुम्ही सुद्धा जाणून बुजून चांगल्या लोकांच्या संमतीत राहावा. मी विपश्यना केली, हॅपी थॉट्स केला. शिक्षणाला 10 ते 20 लाख रुपये मी खर्च असतील.
माझ्यासंग चर्चा करण्यासाठी काही लोक असं म्हणून मी जाताना 3-4 लोकांना घेऊन जातो कार्यक्रमाला. तसं तुम्ही सुद्धा जाणून बुजून काही लोकांना कार्यक्रमाला घेऊन जावा, कारण तुम्हाला चर्चा करता येते, वेगळं काहीतरी करण्यात येते. करमणुकीचे कार्यक्रम करा, बंद करा आणि शिक्षणाकडे लक्ष द्या. पण करमणुकीचे कार्यक्रम करताना सुद्धा भजन, कीर्तन, संगीत कार्यक्रम करा, पण त्याच्यातून तुमची ऊर्जा वाढली पाहिजे. करू नका असं नाही, पण त्याच्यातून तुमची ऊर्जा वाढली पाहिजे. उच्चतम लेवलला तुम्ही गेला पाहिजे तर नक्की करा. तुमचे उच्च तरंग वाढले पाहिजेत. सगळ्यामध्ये समानता आहे. दुसऱ्याचे नुकसान करू नका. दुसऱ्याचे नुकसान केले तर आपलं नुकसान होणार. दुसऱ्याच्या तोंडाला काळे लावा गेला तर पहिले आपले हात काळे होणार, हे लक्षात ठेवा. त्याला जाणून बुजून चांगलं वागायचा प्रयत्न करा. व्हायब्रेशन वाढवा. तुम्ही 5 वर्षे जर कष्ट चांगले केले तर 50 वर्ष बसून खाल. 5 वर्षे कष्ट केले तर 50 वर्ष बसून खाल. 5 वर्ष मस्ती केला तर 50 वर्ष बोंबलत बसाल, नुकसान होत बसाल. म्हणून 5 वर्षे जाणून बुजून चांगल्या गोष्टीचा प्रयत्न करा. व्हायब्रेशन वाढवा. आणि तुम्हाला मी काल सांगितलं, देयर इज नो कोइन्सिडन्स, को क्रिएशन आहे. हा प्रोग्राम सहजासहजी झालेला नाही. को क्रिएशन निर्माण केलेला आहे परमेश्वरानं तुमच्या आमच्या सर्वांसाठी. हे सगळं जे आहे ना, ब्रह्मांडाला अलाइन व्हा. आणि कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड एकत्र आणा. ब्रह्मांडाला अलाइन पाहिजे, अलाइन करा. तुम्हाला जे हवं ते पाहिजे ते तुम्ही मिळवू शकला. अप्लाय करा. हे जे सांगलेले नॉलेज हे तुमच्या आचरणात आणा. तुम्हाला हवं ते तुम्ही मिळवू शकता. ही ताकद फक्त तुमच्यात आहे. आणि ज्यांनी कुणी ह्या गोष्टीचा जर आतापर्यंत सांगितलेल्या गोष्टीचा वापर जर केला, तुम्ही 100%, 1001% यशापर्यंत पोहोचणार. हा माझा शब्द आहे. कारण ही ताकद फक्त तुमच्या विचारात आहे. तुम्ही विचार बदला, नशीब बदलेल. तुम्ही तुमच्या आई वडिलांना, गुरूंना प्रणाम करा, सगळ्यांना करा. आणि तुम्ही तुमच्या ज्या पाहिजे त्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला हवं ते मिळवू शकता. सदैव विजयी भव. जाणून बुजून तुमची स्पिरिच्युअल, मेंटल आणि फिजिकल विनिंग सिच्युएशन वाढवा. फिजिकलमध्ये, स्पिरिच्युअलमध्ये आणि मेंटलमध्ये तुमची बौद्धिक क्षमता वाढवा. आध्यात्मिक विजय मिळवा, बुद्धीचा विजय मिळवा, शारीरिक विजय मिळवा. मग वॉकिंग करा, रनिंग करा, लिफ्टिंग करा, स्विमिंग करा, काही करा, चाला, पळा, काही करा, वाचन करा, लिहा, रीडिंग करा, रायटिंग करा, क्रिएशन करा, लर्निंग करा, मेडिटेशन करा, प्रेइंग करा, स्टडी करा, काय पाहिजे ते करा. सदैव विजयी भव राहा. तुमची संपूर्ण शक्ती भूतकाळाशी झगडण्याची नाही तर भविष्यकाळ निर्माण करण्यात घालवा. तुमची सर्व शक्ती भूतकाळाशी झगडण्याची नाही तर भविष्यकाळ निर्माण करण्यासाठी धावा. आणि शेवटी एकच वाक्य सांगतो, स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या भीतीची, सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियुक्ती सुद्धा कधी करत नाही. थँक्यू, धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या आईवडिलांना प्रणाम. माझ्या गुरुजनांना, तुम्हा सर्वांना वंदन करून इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुणाला काही प्रश्न असतील, शंका असेल तर